लासलगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. साईनगर येथील घरफोडीत 3.5 ते 4 लाखांचा ऐवज लंपास. पोलिसांनी रात्रीच्या वेळेचे गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी. लासलगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच एकाच रात्री चोरट्यांनी मंदिर, दुकान व दुचाकी चोरीची घटना घडली होती. सदरची घटना ताजी असतानाच दिनांक 26 जुलैला टाकळी विंचूर येथील साईनगर परिसरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून अंदाजे 3.5 ते 4 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. साईनगर येथे कुटुंबासह राहणारे ऋषिकेश साप्ते हे पत्नीसह लासलगावच्याच सुमननगर येथे सासरवाडी असलेल्या ठिकाणी मुक्कामी होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला व घरातील कपाटात असणारे 2 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 300 ग्रॅम वजनाची चांदीची ताट व ग्लास, देवीची मूर्ती आणि रोख रक्कम 10,000 रुपये असा अंदाजे 3.5 ते 4 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साप्ते कुटुंब घरी आल्यानंतर घर फोडले असून चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ लासलगाव पोलिसांना माहिती दिली. चोरी झालेल्या दागिन्यांचे बिले असतील तरच गुन्हा दाखल करता येईल असे पोलिसांनी सांगितल्याची माहिती साप्ते यांनी दिली आहे. दरम्यान लासलगावसह परिसरात घडणाऱ्या चोरींमुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.